क्वार्टर फायनल मध्ये हा संघ पराभूत झाला होता. अजित मात्रे क्या बात आहे, फिरकी गोलंदाज, फिरकी अस्त्र बाहेर काढलंय. गौरव आणि सुनील यांना तुम्ही पंचांच्या भूमिकेत पाहू शकाल. 5 ओव्हरची मॅच, काही डिक्लेअर झोन आहेत, कंपल्सरी चेसिंग. दरवर्षी स्पर्धा स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केली जाते. चला मोठा गाव आणि जुने डोंबिवली आपण रिपोर्टिंग करा. लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे, लक्षात घ्या. सामन्याला सुरुवात 10:25 जितू पाटील येत आहेत. आता सलाबीला आता प्रमोट केले हेमंतनी विलासला. 5 ओव्हरची मॅच, कंपल्सरी चेसिंग. कृष्णा दकीर सुद्धा इन ऍक्शन मध्ये. नागेश पाटील आहेत, सतीश मात्रे, संदीप मात्रे, उमेश जाधव, राजा जाधव, आनंद जोशी आज इन ऍक्शन मध्ये. काही दिवस बँकॉकला होते, आता ही स्पर्धा खेळण्यासाठी खास आलेत ते डोंबिवली नगरीमध्ये. पहिला चेंडू फुल टॉस होता. एक रन इथे मिळाले. सिंगलने खातो उघडला तर ते देवीचा पाडा 40+ संघाचं खातो उघडला तर ते हेमंतचं. आता स्ट्राइक एंडला विलास, गोलंदाज अजित मात्रे, फिरकी गोलंदाज आहेत. हा चांगला चेंडू होता, मगाशी उल्लेख केला, एक फिरकी गोलंदाज आहेत. डॉट बॉलची समाप्ती झाली. निवृत्ती युवा मात्रे स्मृती चषक मध्ये नेटची सेवा उपलब्ध केली होती अजित मात्रे यांच्या माध्यमातून. 4 दिवस मागे जाऊन खेळायचा प्रयत्न पंचांकडे पाहिलं जातं, मात्र हेमंत आहेत ना नॉन स्ट्रायकिंगला, त्यांना माहिती एक्झॅक्टली चेंडू कुठे पिचिंग झालाय, चेंडूची लाईन काय आहे, सर्व गोष्टी नॉन स्ट्रायकिंगच्या बॅट्समॅनला माहिती असतं. प्रसिद्ध गायक राम मात्रे यांचे आगमन झालंय मोठा गावचे, त्यांचे हार्दिक स्वागत. मोठा गाव आणि जुनी डोंबिवली नंतर मॅच आहे, लक्षात घ्या. फुलटॉस बॉल होता, मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते उमेश जाधव. आता बघायचं 1 रन पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे पूर्ण झाल्यात. सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे, आणि खास करून तुम्ही ज्यावेळी बादशाहच्या क्रीडांगणात खेळताय त्यावेळी या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या असतात. 3 धावा धापळ कधी लागल्यात. अखेर विलासचं खातं उघडलं गेलं या मॅच मध्ये. अजित राईट मोर द विकेट. वेरेशन या गोलंदाजाकडे, चेंडू हवेत आहे, उंच गेलाय. आनंद येत आहे तोपर्यंत 2 धावा मिळतील विलासच्या खात्यामध्ये. संतोष दादा आमच्या सोबत आहे स्कोरच्या भूमिकेत. धावसंख्या 5. सुरुवात चांगली झाली आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. आमचे कॅमेरामॅन सूरज, खूप चांगलं कॅमेरा वर्क असतं नेहमी सूरजचं. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. सुनील सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. प्रत्येक नो बॉल फ्री हिट असेल, लक्षात घ्या. 6 धावा झाल्यात. आमचे कॅमेरामॅन सूरज आणि ऑपरेटर संकेतला तुम्ही पाहतायत. पुढची मॅच जुनी डोंबिवली आणि मोठा गाव 40+. हा चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय. दोन धावा इथे पूर्ण झाल्यात. पंच थोडीशी चर्चा करतायत गौरव सर आणि सुनील सर. सर्वांसाठी नियम आहे, लक्षात घ्या. कृष्णादा स्टंपला डायरेक्ट हिट आउट आहे, बेसला नसेल. सर्वांना एकच नियम राहील सांगतात.
8 धावा झाल्यात. षटक संपलेले 8 धावा झाल्यात. चला सामना सुरू करायचे. आयोजकांनी सूचना केल्यात सर्वांसाठी हाच नियम असेल. नितीन जोशी यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करेल. पुढच्या मॅच मध्ये इनॅक्शन मध्ये असेल जुनू डोंबिवली 40+ विरुद्ध मोठागाव. या दोन संघांमध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. स्वातंत्र्य दिनानिमित्त ही स्पर्धा दरवर्षी मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा आयोजित केली जाते. संपूर्ण मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा दिनेश दुबे साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा टॉस झाला. राजेश मात्रे साहेब सुद्धा उपस्थित होते. बेसला आउट नसेल लक्षात घ्या. सर्वांसाठी हा नियम आहे. जे संघ या स्पर्धेत खेळत आहे तुम्हाला डायरेक्ट स्टंपला हिट करावं लागेल. डायरेक्ट स्टंप हिट फलंदाज बाद आहेत. बघा आमचं काही म्हणणं नाही. आयोजकांनी ज्या सूचना केल्यात त्या सूचना सर्वांसाठी हाच नियम असेल असं सांगितलंय शेवटपर्यंत. श्रीकांत बिरमाळकर यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. स्वर्गीय रवींद्र राऊत यांच्या स्मरणार्थ सर्वेश राऊत यांच्याकडून ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. नागेशचा पहिला चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने खेळतात. अजित मात्रे तिथे चांगली फिल्डिंग केली अजितने. सिंगलने धावसंख्या 9. 5 ओव्हरची मॅच आहे. यानंतर जुनी डोंबिवली आणि मोठागाव मध्ये मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. राजू सावंत सुद्धा इनॅक्शन मध्ये असतील. थोडासा सराव त्यांनी सकाळी केलाय. चांगली खेळपट्टी ते बनवतात. चांगला चेंडू होता. जेव्हा जेव्हा बागशाळा क्रीडांगणामध्ये नवापाडा संघ खेळलाय नागेश पाटील यांची गोलंदाजी चांगली राहिली. आज पुष्कर नाहीयेत मला वाटतं संघामध्ये. 12 महिने नागेश पाटील या क्रीडांगणामध्ये सराव करतात. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाच्या माध्यमातून हेमंत म्हात्रे असतील. ऑन साइडला खेळायचं होतं. बाळापुराडे वेगाने आले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज रनआउट. डायरेक्ट हिट झाला त्यामुळे हेमंतला माघारी परतावं लागेल. देवीचा पाडा 40+ ला लागणारा हा पहिला धक्का. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. विकेट हॅट्रिक साठी 500. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाची स्पर्धा होती तेव्हा नेहमीच विकास मात्रे असतील दिनेश दुबे असतील बक्षिसांचा वर्षाव ते करतात. इथे थ्रो फेकी खराब आहे मात्र रन्स एकच मिळेल. षटक संपलेलं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. 2च धावा नागेशने खर्च केले. या षटकामध्ये 4 चेंडू डॉट टाकले. चांगली गोलंदाजी केली नागेशने. आणि त्यानंतर आनंद जोशी थोडीशी चर्चा करतायत. कदाचित हेच सांगतायत की अचूक टप्प्यावरती तुम्ही गोलंदाजी केली त्यामुळे फलंदाजांना थोडस शांत राहावं लागलं या मॅच मध्ये. नवनाथ बात्रे सुद्धा येत आहेत आणि नितीन सोडी. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशा ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. ते संकेत आमच्या सोबत आहेत. त्यानंतर कॅमेरामॅन आमचे मित्र सूरज
नेहमीच खूप चांगला कॅमेरा वर्क त्यांचं असतं. मॉर्निंग क्रिकेट क्लब पक्षाचे मेंबर्स अमित पाटील यांचं आगमन झालंय. जुने डोळी संघ इन ऍक्शन मध्ये याच क्रीडांगणामध्ये हे खेळाडू सराव करत असतात. 5 ओव्हरची मॅच आहे. तिसऱ्या षटकात उमेश जाधव आलेत. अक्कू टप्प्याचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीये जितू पाटील. राजेश म्हात्रे यांच्या उमेश जाधवने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1001 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. दिनेश दुबे यांच्याकडनं 1000 म्हणजे 2000 रुपये मिळतील. 2001 बघायचं उमेश जाधव गोलंदाजी मार्कवर. इथे फटका चांगला आहे. कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. अजित म्हात्रे वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली अजितची, गोलंदाजी अजितने चांगली केली. एकच रन्स इथे मिळालेत. मागे एक डिक्लेअर केलाय का? म्हणजे एकूण 2 धावा. हे नियम सर्वांसाठी असतील, लक्षात घ्या. 2 धावा मिळाल्या. गौरव आणि सुनील सरांना तुम्ही पाहतायत पंचांच्या भूमिकेत. मोठा गावचे चॉकलेट बॉय विलास येत आहेत. स्वागत आहे आपलं. हरिभक्त परायण निवृत्ती बुवा चषक मध्ये सुद्धा विलास खेळासाठी नव्हते, कारण विलास आणि आनंद बँकॉक मध्ये होते, त्यामुळे ती स्पर्धा खेळू शकले नाहीयेत. कदाचित ही स्पर्धा खेळतील. बऱ्याचशा खेळाडूंनी स्पर्धा मिस केली. हरिभक्त परायण निवृत्ती बुवा मातृस्मृती चषक. काही खेळाडू बँकॉकला होते, काही खेळाडू दुबई मध्ये होते. राजेश म्हात्रे आणि दिनेश दुबे यांच्याकडनं हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज उमेश जाधव साठी. कारण इथून संधी आहे. उमेश राईट मोर द विकेट. फटका चांगला आहे. धावा 2 मिळतील जितू पाटीलच्या खात्यामध्ये. 2 धावसंख्या पुढे सरकेल ती 15. तिसरं षटक मार्गस्थ असताना टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना देवीचा पाडा 40+. रेल्वे ग्राउंड मध्ये जी स्पर्धा झाली निवृत्ती बुवा मात्रे स्मृती चषक, ज्या स्पर्धेत जोशी काकांचा मी उल्लेख करेल, त्यांची प्रचंड मेहनत, आणि रमेश चोळेगाव हे दोघांनी भरपूर मेहनत केली मैदानाच्या बाहेर. आणि त्यानंतर अण्णा ऑप्शनच्या बाहेर होता पण वाईटचा इशारा करतायत. अण्णा बोराडे यांनी प्रचंड मेहनत केली. 2 चेंडू 2 विकेट जरी उमेश जाधव घेतली तरी 1000 रुपये राजेश म्हात्रे साहेबांकडनं. राजेश म्हात्रे साहेब सुद्धा एक चांगले क्रिकेटर आहेत. आणि फ्रॉम चिंचवडचा पाडा या संघात इथे खेळतात ग्रामीण मधनं. अजित म्हात्रे बघा सराव चांगला दिसतो अजित म्हात्रेचा. भरपूर मॅचेस त्याने पाहिल्या 4 दिवस. बघूनच तुम्ही काहीतरी शिकू शकता. सतरा धावा झालेल्या आहेत उमेश. इथे फटका चांगला होता, उमेशचा प्रयत्न होता, मात्र बघा अजित किती इझी चेंडू पकडतायत. ज्या प्रकारे तुम्ही प्रोफेशनल खेळाडूला पाहता. 18 धावा 3 षटकांचा खेळ संपलाय. 6.00 च्या सरासरीने 18 धावा तुम्ही धापलकधी पाहतायत. फ्लेक्सिबल क्रिकेटर तुम्ही पाहतायत सुदर्शन. पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन आहेत मोठा गाव संघामध्ये. सुभाष दादा सुद्धा मला वाटतं आलेत. भरपूर दिवस मेसेज झाला नाहीये. साधारण व्हॉट्सअपच्या माध्यमातून मेसेज. त्यांचे सुपुत्र सुद्धा चांगलं लेदर बॉल क्रिकेट खेळतात. नागेश पाळे यांनी सुद्धा हॅट्रिक घेतली तर 1000 रुपये राजेश म्हात्रे यांच्याकडनं. नागेश म्हात्रे सुद्धा मॉर्निंग क्रिकेट क्लबचे मेंबर आहेत. दुसऱ्या स्पेल मध्ये आलेत. इथे चेंडू उंच गेलाय. विलासच्या बॅट मधनं फटका चांगला आहे, मात्र चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावा डिक्लेअर आहेत. 2 धावसंख्या पुढे सरकली ती 20 वरती. बघा एक काळ त्यांनी गाजवला अंडरआर्म क्रिकेट मध्ये. बंटी काटे त्यांचं आगमन झालंय. बंटी काटे स्वागत आहे आपलं. हप्सी बाबा 2 बॉल मध्ये 2 विकेट जरी घेतले नागेश पाटील यांनी तरी 1000 रुपये दिनेश दुबे साहेबांकडनं. आणि हॅट्रिक घेतली तर राजेश म्हात्रे यांच्याकडनं 1000 म्हणजे 2000 मिळू शकतात. 2 विकेट घेतले तर 1000 मिळू शकतात. बक्षीस भरपूर आहे. फटका चांगला आहे, मात्र चेंडू आतमध्येच आहे. बघा निलेश म्हात्रे यांनी थोडासा वेळ घेतला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला विलास आणि जितूने.
दोन्ही धावसंख्या पुढे सरकले. संतोष दादा आम्हाला सांगतात 22. चौथं षटक मार्गस्थ असताना देवीचा पाडा 40+ संघाची धावसंख्या 22. लेजर क्रिकेटर बघा मारुती दादांचे आगमन झाले. मारुती दादा या स्वागत आहे आपलं. आणि नवनाथ मात्रे बंधू संघ भरपूर चर्चेत राहिला शहरी क्रिकेटमध्ये. नवनाथ मात्रे यांचा संघ आणि फलंदाज विलास बाद झालेत. दिनेश दुबे यांच्याकडनं 1000 रुपये. दिनेश दुबे, राजेश म्हात्रे, विकास म्हात्रे हे नेहमी बक्षांचा वर्षाव करतात. एक रनचे ते वेगाने पूर्ण केले. गिरीश आलेत बॅटिंग करण्यासाठी. 23 धावा झाल्या आहेत. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा यांची प्रचंड मेहनत असते. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असो किंवा लविंग गोल्ड कप टेनिस बॉलची स्पर्धा असो, या स्पर्धा चर्चेत असतात या क्रीडांगणामधल्या. खूप सुसज्ज क्रीडांगण म्हणून या क्रीडांगणाकडे पाहिलं जातं. जरी डिक्लेअर झोन असतील. कृष्णा दकीर बघा वेगाने आले, एक सिंगल मिळाले. धावसंख्या 24. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मागच्या वर्षी दिनेश दुबे यांनी बक्षांचा वर्षाव केला होता. राजेश म्हात्रे नेहमीच ते बक्षांचा वर्षाव करतात. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाचे मेंबर सुद्धा आहेत. विकास म्हात्रे सकाळच्या सतत उपस्थित होते. एक धाव डिक्लेअर आहे. षटक क्रमांक 4 समाप्त झाले. 4 षटकांचा खेळ संपलाय. देवीचा पाडा 40+ संघाची धावसंख्या ती 25. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. टॉस साठी उपस्थित राहायचे. मोठागाव 40+ कॅप्टन आणि जुनी डोंबिवली टीमचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल, त्यामुळे दोन्ही कॅप्टनने रिपोर्टिंग करा. गिरीश भोईर आणि जितू पाटील ही जोडी तुम्ही पाहत आहेत. देवीचा वाडा 40+ संघ 4 षटकात 25 धावा झाल्यात. बागशाळा क्रीडांगण असं आहे की 30 धावा जरी तुम्ही केल्या त्याचे संरक्षण होऊ शकतं. पुढच्या मॅच मध्ये मोठागाव जुनी डोंबिवली संघ तुम्हाला पाहायला मिळेल. 15 ऑगस्ट स्पर्धा तुम्ही पाहिली तर मोठागाव संघाने शहरी संघाला सुद्धा पराभूत करण्याचा कारनामा केला होता. नितीन म्हात्रेने जबरदस्त बॅटिंग केली होती शहरी संघाच्या विरुद्ध. दोन्ही फॉर्मॅट असतात शहरी आणि ग्रामीण, त्यामुळे ग्रामीण संघ कुठेही मागे नाहीयेत. शहरी संघाला हरवण्याची ताकद ते ठेवतात. महेश पाटील येत आहेत जुनी डोंबिवली संघाचे कर्णधार. मोठागाव संघाचे कॅप्टन आपण उपस्थित राहायचे. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 25. रुपेश म्हात्रे यांची एक स्पर्धा होणार आहे. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 2 गाव 1 संघ ही संकल्पना आहे. तिथे एक संघ बॅलन्स आहे. कोणताही संघ खेळायचा असेल तर रुपेश म्हात्रे किंवा आमच्याशी संपर्क साधू शकता. फलंदाज जितूची खेळी समाप्त होईल. राजा जाधव सध्या चर्चेत आहे नाव. जितू पाटीलची विकेट मिळाली आहे. चेंडूची जर विकेट घेतली, 2 विकेट घेतली राजेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये. आणि येणाऱ्या चेंडूची जर विकेट घेतला तर दिनेश दुबे यांच्याकडून पारितोषिक आहे. बघायचे आनंद आलेत मात्र नाही. खेळ थोडासा कठीण होता. बुग्या म्हात्रे पाड्यामध्ये आम्ही पाहिलंय बुग्या. नो बॉल. बीमर चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. 1+1 बाहेरून आवाज देऊ नका. 2 धावा मिळतील. येणारा चेंडू फ्रीट असेल. बीमर बॉल होता राजा जाधव यांचा. धावसंख्या 29. धावा येत आहेत आता देवीचा वाडा 40+ टीमला.
फीटच्या बॉलवरती षटकार मारला तर 1000 रुपये, आणि राजा जाधव यांनी जर विकेट घेतली तर 500 रुपये राजेश मध्ये. बघा दोन्ही टीम वरती पारितोषिक आहे. फुल टॉस आहे. गिरीशला असा चेंडू तुम्ही टाकू शकत नाहीये. धावा 2 मिळतील. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. आता दबाव आहे राजा जाधव वरती. धावा यायला सुरुवात झाली. 31 धावा झाल्यात. राजा जाधवला सुद्धा हॅट्रिकला राजेश म्हात्रे यांच्याकडनं 1000 रुपये. राजेश म्हात्रे नेहमीच बक्षिसांचा वर्षाव करतात. दिनेश दुबे, सुरेंद्र म्हात्रे असतील, विकास म्हात्रे असतील, हे असे मान्यवर आहेत की ते बक्षिसांचा वर्षाव करतात. डॉट बॉलची इथे समाप्ती झाली आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. नागेश पाटील यांनी झेल पकडला तरी 500 रुपये राजेश म्हात्रे यांच्याकडनं. हा चांगला चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. जसं सतीश म्हात्रेने काही चर्चा केली राजा जाधव सोबत, त्यानंतर 2 बॉल डॉट आलेत. नाही, तुमच्याकडे सिनियर खेळाडूचं मार्गदर्शन सुद्धा राजा जाधव सध्या 50+ सुद्धा खेळतात. ऑफ कटर, लेग कटर ते टाकतात. बघा हेच तर सांगतात बाळा बोर्डे, ही गोलंदाजी तुला करायची होती. मारुती म्हात्रे यांचे आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. एक लेजंड क्रिकेटर चिंचोलीपाडा आणि नवनाथ म्हात्रे एका त्यांनी गाजवला. म्हात्रे बंधू त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. हरिचंद्र म्हात्रे असतील. एकतीस धावा झाल्यात. 32चं टार्गेट आहे. चला टॉस साठी या. जुनी डोंबिवली आणि मोठा गाव. निलेश, मोठा गावचे कॅप्टन निलेश, टॉस साठी या. कॅप्टन आहेत का तुमच्या इथे? विलास, चला जुनी डोंबिवली 40+ कॅप्टन महेश आलेत. टॉस होईल लगेचच. 5 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे घाई करा. 31 धावा झाल्यात. 32चं टार्गेट आहे. नवापाडा संघ आपल्याला सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग. चला नितीन जोशी टॉस साठी या. जुनी डोंबिवली आणि मोठा गाव. 5 ओव्हरची मॅच. 5 ओव्हरची मॅच. नितीन जोशी कॅप्टन कूल. गावची स्पर्धा मला आठवतोय. चॅम्पियन संघ होता जुनी डोंबिवली 40+. मोठा गाव संघाला सुद्धा त्यांनी पराभूत केलं होतं फायनल मॅच मध्ये. 2 निलेश आता एकमेकांच्या विरोधात आहेत आणि टॉस करण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय राजेश म्हात्रे साहेबांना की आपण या. आपल्या शुभाचे टॉस होईल. एक समाजसेवक नेहमीच बक्षिसांचा वर्षाव करतात राजेशजी म्हात्रे यांच्या शुभाचे टॉस होईल. आजच्या दिवसातील दुसरी मॅच. याच वर्षी एक चायनीज कॉर्नर सुद्धा नवीन सुरू केलाय नितीन जोशी यांनी. त्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा असतील. आमचे मित्र अमित पाटील, नेहमीच जुनी डोंबिवलीत गेले तर रमेश पाटील हे नाव चर्चेत आहे. नेहमीच रमेश पाटील आम्हाला मार्गदर्शन देत असतात. आमचे मनू पाटील, मोठा गाव संघ टॉस विन आहे. पुढच्या मॅच मध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि बॅटिंग करावी लागेल ती जुनी डोंबिवली 40+ ला पुढच्या मॅच मध्ये. 5 ओव्हरचीच मॅच असेल. दिनकर म्हात्रे सुद्धा इनॅक्शन मध्ये. बघा एक काळ त्यांनी गाजवलाय. आज सुद्धा इनॅक्शन मध्ये. त्यांच्या वेळी जास्त रबर बॉल क्रिकेट स्पर्धा गणेश व्हायच्या नाही. त्यावेळी टेनिस बॉलला भरपूर प्राधान्य मिळायचं. पण आता पावसाळी क्रिकेट स्पर्धा सुद्धा भरपूर होतात ग्रामीण मध्ये सुद्धा. नवनाथ म्हात्रे बघा पहिलं षटक घेऊन 31 धावा जरी झाल्या असतील. दिलीप जोशी बघा ना इनॅक्शन. ऑस्ट्रेलियन जर्सी आहे गणेश दिलीप जोशी यांच्या अंगावरती. क्या बात आहे. टेनिस क्रिकेटर आहेत. नाही किपिंग बघायची असेल ना तुम्हाला दिलीप जोशी यांची बघा टेनिस मध्ये काय किपिंग करतात. दिलीप जोशी बघा. निलेश म्हात्रे सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा नेहमी करतात. नक्कीच दिलीप जोशी बघा एक यशस्वी नामांत पंच आहेत. पंच दिलीप जोशी
दिलीप जोशी यांच्या वेळी सुद्धा लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं, त्यामुळे दिलीप जोशी हे नाव लोकांना माहिती नाही अजून. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धा. दरवर्षी ही स्पर्धा स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित केली जाते. सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांचे सपोर्ट असतो. 4थं वर्ष तुम्ही पाहता या स्पर्धेचं. आणि ज्यावेळी टेनिस बॉलला सुरुवात होती त्यावेळी लविंग गोल्ड कप ही स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते फेब्रुवारी महिन्यात. पहिला चेंडू बाळा बोराडेसाठी, मात्र चेंडू आतमध्येच आहे बघा. हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल आजच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये. कधी झाडाला चेंडू लागून आतमध्ये येतो, कधी बाहेरही जातो. उमेश जाधवला प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि दिनेश दुबे यांच्याकडे उमेश जाधवला प्रत्येक षटकाराला 1000 आणि राजेश मात्रे यांच्याकडे 500 म्हणजे 1500 एका षटकाराला. क्या बात आहे. पहिल्या मॅच पासून बक्षीस आहे. आज चेंडू कार्पेटच्या साइडने खेळत आहेत. विलास तिथे चांगले गायक सुद्धा आहेत. ज्या प्रकारे राम म्हात्रे यांचा मी उल्लेख करतो बुड्डागावचे, त्याच प्रकारचे विलास सुद्धा गायक आहेत. 2 सिंगल आलेत. बाळा बोराडे सिंगलने खातं उघडलं, उमेश जाधवने सिंगलने खातं उघडलंय. अकुटप्प्याचा बॉल होता, मात्र डेप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत गिरीश. 32चं टार्गेट आहे. नवनाथ म्हात्रे गोलंदाजी करण्यासाठी. जेव्हा जेव्हा या क्रीडांगणामध्ये स्पर्धा होते सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी इथे येत आहेत. सर्व सोसायटीतील मेंबर्स असतील, त्यांचे आभार व्यक्त करणं गरजेचं आहे, त्यांचंही सहकार्य असतं. इथे चेंडू उंच गेलाय आणि बघायचा आता पंचांचा इशारा काय येतोय. सुनील आणि गौरव थोडीशी चर्चा करतात, मात्र धावा 4 आहेत. चौकार या स्पर्धेतील पहिला चौकार. चौकार आलाय नवनाथच्या विरोधात. उमेश जाधवला चांगलं ठाऊक या क्रीडांगणामध्ये कशा प्रकारे कामगिरी करायची. सिंगलला तो आता प्राधान्य देतोय. आम्ही नेहमी म्हणत असतो टेनिस क्रिकेट असो, रबर बॉल असो, सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. ज्या प्रकारे मुंबईची लाईफ लाईन आहे. लोकल ट्रेन ज्यावेळी बंद झाली होती कोरोनाच्या काळात, अनेक नागरिक घरातच बसले. बऱ्याच काही गोष्टी सहन कराव्या लागल्या कोरोनाच्या काळात. अनेक नागरिकांचे भरपूर हाल झाले. काही असे नागरिक होते त्यांना जेवण मिळत नव्हतं, मात्र बाळा बोराडेने हा चेंडू पाठवून दिलाय उंच. मात्र धावा फक्त मिळतील 2. भरपूर उंच गेला होता. 2 धावा आहेत. 10 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकात 10 आलेत. अजूनही 22 करायचे आहेत. 24 बॉल मध्ये नवापाडा 40+ संघ जेव्हा जेव्हा या क्रीडांगणामध्ये खेळतो त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे. मोठागाव संघाने बऱ्याच वेळा बाजी मारलेली आहे. 2 गाव 1 मध्ये मोठागाव नवापाडा एकत्र तुम्हाला आता पुन्हा रविवारी पाहायला मिळेल रेल्वे ग्राउंड मध्ये. लकी म्युझिकल बँजो पथकचे सर्व नितीन भोईर यांचे आगमन झाले. मॅन फ्रॉम मोठागाव. लकी म्युझिकल बँजो पथक हे भरपूर चर्चेत आहे आणि त्याचे सर्व नितीन भोईर, हेमंत. आता चांगलं बॅटल असेल. दोन्ही मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळाचे आहेत, मात्र विलास काय करतायत. 2 धावा मिळतील. थोडस पुढे राहायला हवं खरं तर. धावसंख्या 12. 32चं टार्गेट या मॅच मध्ये. नवापाडा 40+ संघ. आमचे मित्र अनुज शेट्टी यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. एक चांगले क्रिकेटर आणि सिक्सर किंग म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. वायसीसीने संघ लविंग गोल्ड कप जिंकला होता शहरी फॉर्मॅट मध्ये. याच क्रीडांगणामध्ये फुल टॉस बॉल आहे. धावा 2 मिळतील. फुल टॉस वरती फुल टोल उसूल केला जातोय. षटकार मारला तर 1000 रुपये. राजेश मात्रे यांच्याकडनं 500 आणि दिनेश दुबे यांच्याकडनं 1000. उमेश साठी पारितोषिक आहे. 1500 मिळू शकतात एका षटकाराला. इथे चेंडू उंच गेलाय. बघायचं आता पंचांचा इशारा काय येतोय. षटकार आणि 1500 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल उमेश जाधवला. दिनेश दुबे यांच्याकडनं 1000 रुपये आणि राजेश मात्रे यांच्याकडनं 500.
नो बॉल. धावा किती आहेत? 2 म्हणजे 3 मिळतील. धावा झाल्या 23. 32चं टार्गेट आहे. बॉलची मागणी करण्यात आलेली आहे आणि फ्रीट वरती षटकार मारला उमेश. 1000 रुपये मिळतील दिनेश दुबे यांच्या. ऑलरेडी 1500 तुम्हाला मिळालेत. हेमंत थोडीशी खराब गोलंदाजी करतायत. या क्रीडांगणामध्ये सराव जरूर करतात, त्याचा फायदा झाला नाहीये. पहिल्या मॅच पासून बक्षिसांचा वर्षाव केला दिनेश दुबे आणि राजेश म्हात्रे यांनी. थोड्याच वेळात विकास म्हात्रे येतील तेव्हाही बक्षिसांचा वर्षाव तुम्हाला पाहायला मिळेल. इथे फुल टॉस होता. पुन्हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय का बघायचं. नाही, आतमध्येच आहे. नवनाथ म्हात्रे तिथे एकच रन्स मिळेल. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये भरपूर चर्चा राहिली. देवीचा पाडा 40+ टीमची. मध्ये पावसाळ्यामध्ये ते चित्र पाहायला मिळालं नाहीये. एक स्पर्धा जरूर जिंकली वडोलीची. पंडित पाटील यांची स्पर्धा आयोजित केली होती. बाळा बोराडे यांनी षटकार मारला तर निलेश म्हात्रे यांच्याकडनं 500. अजून काय पाहिजे? सर्व काही मॉर्निंग क्रिकेट क्लब पक्षाच्या स्पर्धेत. हा वेगवान चेंडू होता. 500 जरूर आहेत एका षटकाराला. बाळा बोराडे आणि उमेश जाधवला एका षटकाराला 1000 रुपये होते दिनेश दुबे यांच्याकडनं आणि राजेश म्हात्रे यांच्याकडनं 500. मागच्या वर्षी आपण पाहिलं तर चिंचोदा पाडा 40+ संघाने सुद्धा चांगला खेळ केला होता या स्पर्धेत. हे विसरून चालणार नाहीये. ज्यावेळी मोठा गावानी चिंचोदा पाडा संघ फायनल मध्ये आला होता. जेल ड्रॉप झालाय. नितीन वेगाने आले होते. निलेश तिथे 2 धावा मिळतील. धावा झाल्या 26. फक्त 6 धावांची गरज आहे. 2 षटकांचा केस संपलाय. विलास येतात गोलंदाजी करण्यासाठी. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशायचे चॉकलेट बॉय अजय पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. नेहमी वेगळ्या लुक मध्ये असतात ते. 6 धावांची अजूनही गरज आहे. जीटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली आहे. डॉट बॉल आहे. पहिला चेंडू विलसचा डॉट येतोय. आता मात्र 1 धाव डिक्लेअर आहे. 5 धावा अजूनही या मॅच मध्ये करायचे आहेत. विजयाचं खातं उघडण्यासाठी नवापाडा 40+ संघाला पुष्कर काटे आज नाही आहेत संघामध्ये. कदाचित दुसऱ्या मॅच मध्ये जोडले जातील. इथे एक सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. 2 पूर्ण आले बघा. आता 3री पूर्ण होईल का? जरूर मॅच सोडली की काय देवीचा पाडा 40+ ने. 22च्या स्वरूपात 3 धावा. 30 धावा झाल्यात. फक्त 2 धावा हव्यात विजयासाठी. नवापाडा 40+ संघ टेनिस रबर बॉल असतो. दोन्ही फॉर्मॅट मध्ये हा संघ चर्चेत असतो. आणि इथे मात्र फलंदाज बाळा बोराडे क्लीन बोल्ड. विलासच्या खात्यामध्ये विकेट. चला अजित म्हात्रे आले. गोलंदाजी करत असताना 8 धावा दिल्या. तर निलेश म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपये. बाळा बोराडे यांच्याकडनं 2 म्हणजे 4000 एका षटकाला. धावा 2च हवेत. आणि दिनेश दुबे यांच्याकडनं सुद्धा 2000. क्या बात आहे. 6000 एका षटकाला. प्रयत्न तर केले होते अजित म्हात्रे यांनी. विलास कदाचित चर्चा करतायत. एक षटकार मारला तर 6000 तुलाही मिळतील. विलास नाही. कदाचित मला वाटतं अजित यांना स्ट्राईक उमेशला द्यायची. त्यामुळे प्लेसमेंट केलं. 12 चेंडू मध्ये अजूनही 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. पुढच्या मॅच मध्ये मोठा गावने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय. त्यामुळे बॅटिंग करावी लागेल.
जुना डोंबिवली 40 प्लस संघाला. मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा आयोजित स्वातंत्र्य दिनानिमित्त ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. बुग्या आल्यात गोलंदाजी करण्यासाठी. एक बुग्या तुम्ही म्हात्रेपाडामध्ये पाहता. एका धावेची गरज आहे. आता मात्र अजित म्हात्रे यांना कदाचित पारितोषिक मिळणार नाहीये. कदाचित मिडन ओव्हर गेली तर स्ट्राईक येऊ शकते. नाही, एकच धावेची गरज आहे. सामना जिंकलाय नवापाडा 40 प्लस संघाने. हार्ड लक देवीचा पाडा 40 प्लस. अभिनंदन. मोठागाव संघ फिल्डिंग लावून घ्या. चेंडू जमा करायचे पंचांकडे लगेच. जुना चेंडू जमा करा पंचांकडे लगेच. चला मोठागाव संघ फिल्डिंग लावा. निलेश म्हात्रे अँड कंपनी. जे सुद्धा येत आहेत. जेवण जोशी स्वागत आहे आपलं. दोन षटक 1 विकेट 9 धावा देणारा नागेश पाटील या मॅचचा मान ऑफ द मॅच. लो स्कोरिंग मॅच होती त्यामुळे गोलंदाजी निवड करण्यात आलेली आहे. आणि उमेश जाधव यायचे आपल्याला 1,500 रुपये. दिनेश दुबे यांच्याकडनं 1000 आणि राजेश पात्रे यांच्याकडनं 500. दिनेश दुबे आणि राजेश पात्रे आपण या. आपल्या शुभ असते कॅश प्राइज. चला उमेश जाधव या. आपलं कॅश प्राइज घ्या आणि नागेश पाटील आपले मॅन ऑफ द मॅच. कृष्णा दाकीर सुद्धा तुम्ही पाहताय. डोंबिवली असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत. क्या बात आहे. सूरज आमचे कॅमेरामॅन सूरज GTC आणि मॅन ऑफ द मॅच नागेश पाटील.